जेवून घेऊ पहिले मग गोष्टी करू. चला चला उठा. पण कसा टाइम कधी काही माहितच नाही पडत आपल्याला. आता दोघही जण लवकर लवकर हात पाय धुवा आणि या लवकर. नाही तर अधिक अटकन गोष्टी करता करता जेवता जेवता करता नाही जेवण झाल्यावर करता बा गोष्टी. पण पहिले जेवून घ्या तुम्ही. काय भाई बुवा जराशी आजकालची परिस्थिती वेगळी आहे. पण हो जसं दिवस बदलते तसं परिस्थिती वेगवेगळी येणारच आहे. आपल्याला ज्वारीच खा लागे. ज्वारी गहू भेटे नाही. आता उलट झालं लेकाले. पहिले आपल्याला ज्वारी बंब भरली आहे आपल्या घरात. आता गहू आहे पण ज्वारी भेटत नाही. पहा बरं उलटच आहे ना सारं. नवीन कसं वेगवेगळंच आहे ना. पण परिस्थिती सारी बदलूनच गेली ना. भाकर नाही गोड लागे तर आपल्याला पुई लागे. आता डॉक्टर लोक म्हणते पुई नका खाऊ भाकर खा. तुम्ही हात धुवून मी धुतो मग. हो या ना बाबा ताटा वाढून घेतले. बसा ना बसा. बापरे बाई कोमल एवढं काय केलं बाई. एवढं करायची काय गरज होती. गुलाबजामुन हे ते सारं केलं. बापा साधी भाजी पोळी केली असती तर जेवलो असतो ना मी. नेहमीच आहे भाजी पोळी खाणं. तेवढे करू नाही शकत का आम्ही पोरी. तेवढे नाही करू शकत का. हो युवाई बुवा बरोबर आहे माझ्या सुनीचं. काय चुकलं. तुम्ही का नेहमी येता काय. एखाद्या घेऊ दे ना तरास पोरेले. पुरी का मागे येते का हो. मला माहिती आहे पुरी मागे येत म्हणून मायावाल्या. पण तरी म्हणून राहिलो काय बा जेवण काय एवढं जेवा. असं म्हणणं होतं माया. गाव युवाई बुवा तुम्ही का रोज येतं का आमच्या घरी. एखाद्या आले तर काय आम्हाला तुम्ही सोय करून येतात तुमची वाली. मग बापरे कोमल काय मस्त जेवण केलं. बापरे मस्त केलं. पण सगळं चविष्ट बनलं. पण तिनं लय मेहनतीने केलं एवढं मोठा स्वयंपाक. बापरे एवढ्या लवकर करून नाही ठेवला तिनं. कसे झाले गुलाबजामुन जमले काय. हो एक नंबर मस्त केले बाई. मस्त झाले हो बाई मस्त झाले. भाजी जमली का. जास्त तिखट झाली का बाबा तुम्हाला. नाही तिखट काहीच झाली. बरोबर झाली. अशीच पाहिजे पद्धतशीर झाली भाजी. तुम्हाला स्वयंपाक एक नंबर जमला. पण एक नंबर. हो काय बाबा मस्त चांगलं जमलं काय. मला वाटलं का जमलीच नाही का भाजी किची. धाकधूकच होता जीवाले. तू पाहिजे ठेवायची त्याच्यात म्हणत. मी ते बाबा असल्यावर मी काय म्हटलं असतं. मी कसं केलं असतं नापूरच्या हात कसं खाल्लं असतं. बाबा वाटत नसते का चांगलं झालं की नाही झालं. म्हणा ते सगळंच बायला वाटते म्हणा. ते तर आहेच. स्वयंपाक चांगलं जमलं. हो एक नंबर बनवला पुरी ना. एक नंबर. कोमल निस्ती पाहूनच राहील. त्याच्यातली पुई संपली तर वाळाले ठेवशील. उपाशी पाहुणे उपाशी. बाई बरोबर वाढलं. आता आमचं जेवण होतं आलं. तुम्ही वेळानं आल्या. आता म्हणून जायचं तुम्ही. पुरीनं बरोबर वाढलं मला. हो काय झालंय का तुमचं जेवण. मला वाटलं व्हायचं बा. म्हटलं बाई वाढून राहिली का नाही वाढून राहिली. पुईने दिसून राहील तुमच्या ताटात तर म्हणून म्हटलं मी तिले. देखता बोलतच राहते आई. काही म्हणत नाही म्हणून आपण वाटतं कोणा देखता असं बोललं म्हणजे जसं का मी वाढूनच नाही राहिली असं वाटते त्याला. विश्वास नाही स्वतः वाढा. दुसऱ्याच्या भरोशावर लागून सारं पाहते. मग जेवण करा. हो करतो ना बा. मी का उपाशी राहणार माणूस आहे काय. त्याच्या घरी आले ना उपाशी राहिले तर मग म्हणून बा उपाशी राहिलो. हो श्री मी तुले सांग का आपण गेम खेळू ना. खेळतं का माझ्यासोबत. गेलं तर म्हणजे तू खेळता. थांब खेळू मग आपण. कोणता गेम खेळू आपण. कोणता गेम खेळू. माझ्या पतलं जर खेळलो तर लय छान पाहिजे. पण आपण दोघच जण आहे. दोघाचा गेम कोणता आहे. माझ्या नाही बाहेर जाऊ नाही देत. आता याच्यासोबत खेळा लागते. माझ्या मैत्रिणी खेळतच थांबशी. आपण आपली खेळू. तू तुझे 2 हात किंवा 1 हात ठेव. मग मी त्याच्यात हात ठेवतो मग आपण खेळू. आपली थापली गुलाची पापली धम्मक लालू तेल थाऊ तेलंगीचा एकच धल्लो बेबी माझ्याच कान. आई बुवा तुम्हाला चला म्हटलं पान खायला जाऊ मस्त पानटेलावर. चला बा तुम्ही तर नाही म्हणता बा. ना हो काय एवढ्या उन्हीत झाले पुरते. नाही मी पान घेऊन एवढ्या ना. मी काही एवढी तलब नाही आम्हाला पाना घेण्याची. बरं आपण लहानपणी मस्त गेम खेळू हेवाले. आजकालचे लेकर असं एखादंच पाहिले भेटते खेळताना. अरे हे न्याच्या जीवाला मग इथं खेळून राहील नाही. न्या बात मोबाईल पाहिजे. हो ना राजे हो. मोबाईलची मजा राहिलीच नाही. काहीच राहिली नाहीये आजकाल. नाही ते मोबाईल टीव्ही आणि आपण काय दिवसभर उन्हायचं बाहेर राह. लेकर का पहिल्या सारखे राहिले का बा नाजूक झाले. उलीच्या उन्हीत गेले का ते तब्येता बिघडते. आपण दिवस बाहेर राहू ना. आपण नाजूकच नव्हतो ना. आपल्याला दिवसभर बाहेर राहू. आपली आई कामाला जाय. आपण तिकडे मस्त खेळू. सारे मित्र काय मित्र राय आपले. काय टोळा राय. आताही आपले मित्र पक्केच आहे ना. हो ना राजे हो. आपल्यापाशी मित्र एवढे होते का आता मोबाईल मध्ये आपले फोन नंबर नाही. पण ते आपल्याला जर गरज पडली तर कधी धावून येते. आजकाल मार मोठी लिस्ट राहते मोबाईल मध्ये. मित्र मैत्रिणी आणि एक कामाच्या वेळेस कामी नाही पडत. बाई एकदाची साडी झाली घालून सकच कच लागे नवीन साडीनं. श्री चाल रे बाबू झोपाले. आप्पाजीले झोपू दे. ने तूही चालव झोपाले. दिवसभराचे थकले नाही का काय माहित तुम्ही. झोपून राहा. जेवण घेऊन झालं ना. बाई खेळून राहिले तर खेळते ना ते. नाही बाबा अधिक झोपीतून उठल्यावर खेळते. जराशी मग अधिक चिडचिड करते. श्री जास्त वेळ जर तो जागा राहिला तर नाही त्याला झोपून देतो आता. मग त्याचा चिडचिडपणा कमी होते. चलो ने घेऊन ये त्याला.
हो आई आणतो मी बाबूले. ते तर खेळू द्यायला लागत होतं. नाही त्याची झोप मग मोड झाली म्हणजे तो झोपत नाही मग डबल. ठीक आहे दे मग झोपू. काय राजे हो तुम्हाला सांगतो ना मी एक दिवस बसमध्ये चाललो होतो एक पोरगी होती आणि नुसती का मोबाईलच मध्ये पाय बोलेने चालेने काही नाही. आपण आपली शेवटची पिढी आहे का काय माहित गाडीत मस्त गोष्टी करणे हे ते आजकाल सारे विसरूनच गेले ना. पण म्हणत नाही का जगानुसार वागू नये वागलं पाहिजे पण इतकंही धुंद नाही झालं पाहिजे ना का कोण आपल्या शेजारी बसला हेही लक्षात नसलं पाहिजे. इतकी आजकाल धुंदी चढून गेली आहे ना राजे हो तसंच आहे. त्याला गाव कोणतं येते आणि काय येते काही माहित नाही फक्त त्याला गाव आता पोहोचलो बा हेच फक्त लक्षात कसं राहायचं मला हेच नाही समजत. आपण पहिले बसमध्ये बसो तो पूर्ण निसर्गाचा आनंद घेत जा. आता येईल तो आनंद आहेच नाही ना घेणं नुसतं मोबाईलचा आनंद आहे ना. पहा लागते मोबाईल गिबाईल पहा लागते पण काही मर्यादा असते सगळ्या असा एक स्पेसिफिक टाइम असते त्याच्यानुसारच जगलो पाहिजे माणसानं. तसंच आजकाल लेकर कमी खेळताना बाहेर दिसते. पहिले किती लेकर बाहेर राहे खेळे उन्हाळ्याचे काय मजा राहे. आपण तर 6 7 7 वाजेपर्यंत खेळो रे बा. ते खेळतो पण तुमचं नेमच बा मला जीवाई बुवा तुम्ही सांगा. मी खेळत होतो बा शेवटी आई काळी घेऊन यायची आणि घरात घेऊन जायची. ती आपल्या घरी गरीबी पण असं आनंदी आणि समाधानी जीवन होतं. पण हो दिवसभर खेळून एका कडाला झोप लागे आता लागेल तर झोप नाही लागत लेकाले. असं वाटते आता झोप लागली पाहिजे नंतर झोप लागली पाहिजे. झोप काही लागायचं काम नाही. आता खेळू आपलं येऊन जाय मग आपण थकून रात्री एक कडावर झोपलो का झोपलो. आता तसं थकवाच नाही ना जाणवत आपल्याला.